आज मी तुम्हाला एक विचित्र प्रश्न विचारणार आहे. का काही लोक आयुष्यभर मेहनत करतात, पण त्यांना हवं तसं यश कधीच मिळत नाही? आणि काही लोक जे तुमच्यासारखेच साधे असतात, ते प्रत्येक अडथळ्यानंतर पुन्हा उभे राहतात आणि हळूहळू स्वतःचं आयुष्य बदलून टाकतात. फरक नशिबाचा असतो का? पैशाचा, हुशारीचा, की असा एखादा नियम असतो जो बहुतेक लोकांना कधीच समजत नाही? थोडा वेळ डोळे बंद करा आणि स्वतःच्या आयुष्याकडे पहा. कदाचित तुम्ही एखाद्या परीक्षेत अपयशी ठरलात, कदाचित नोकरी मिळाली नाही, कदाचित व्यवसायात नुकसान झालं, किंवा कदाचित सगळं ठीक असूनही आतून रिकामेपण जाणवतंय. आणि अशा वेळी आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारतो, माझ्यातच काहीतरी कमी आहे का? पण जर मी तुम्हाला सांगितलं की अनेकदा समस्या तुमच्यात नसतेच, समस्या त्या नियमांमध्ये असते ज्यांवर विश्वास ठेवून तुम्ही आयुष्य जगत असता. आणि जेव्हा नियम चुकीचे असतात, तेव्हा कितीही मेहनत केली तरी दिशा चुकीचीच राहते. याच ठिकाणी आजचा प्रवास सुरू होतो. हा कोणत्याही एका यशस्वी व्यक्तीचा चमत्कार नाही. हा एका अशा माणसाचा शोध आहे ज्याने लाखो भारतीय तरुणांना जवळून पाहिलं. त्यांच्या स्वप्नांचा, भीतीचा, करिअरच्या संघर्षाचा, अपयशाचा आणि पुन्हा उभं राहण्याच्या प्रयत्नांचा अनुभव घेतला. त्या निरीक्षणातून त्याने एक प्रश्न विचारला. लोकांना अजून एका प्रेरणादायी भाषणाची गरज आहे, की जगण्यासाठी काही साधे पण खरे नियम समजून घेण्याची. याच प्रश्नातून जन्म झाला 11 रूल्स फॉर लाईफ या पुस्तकाचा. पण हा व्हिडिओ त्या पुस्तकाचा धडा वाचून दाखवणार नाही. आज आपण प्रत्येक नियम आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांमधून अनुभवणार आहोत. कारण नियम फक्त वाचले तर माहिती मिळते, पण ते जगले तर माणूस बदलतो. या प्रवासात कदाचित तुम्हाला तुमच्याच आयुष्याचं एखादं पान दिसेल, एखादी चूक जी तुम्ही वर्षानुवर्ष करत आहात, एखादी भीती जिने तुमचे निर्णय नियंत्रित केले, किंवा एखादी अशी सवय जी शांतपणे तुमचं भविष्य घडवत आहे. म्हणून हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, स्वतःला प्रत्येक प्रसंगात पाहण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी प्रश्न हा नाही की चेतन भगत यांनी कोणते 11 नियम लिहिले. खरा प्रश्न हा आहे, या 11 नियमांपैकी कोणता एक नियम तुमचं पुढचं आयुष्य बदलू शकतो? आणि त्याचं उत्तर आपण लगेच देणार नाही. कारण प्रत्येक नियमापर्यंत पोहोचण्याआधी त्या नियमाची गरज का निर्माण झाली हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तर चला सुरुवात करूया त्या कथेपासून जिथे एक लेखक पुस्तक लिहित नव्हता. तो आपल्या पिढीला एक आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत होता. रूल 1, स्वतःची जबाबदारी स्वीकारा. रात्रीचे 11 वाजले आहेत. पुण्यातील एका छोट्या फ्लॅटमध्ये 25 वर्षांचा एक तरुण लॅपटॉप समोर बसला आहे. टेबलावर अर्धवट थंड झालेला चहा, मोबाईलवर सोशल मीडियावर यशस्वी लोकांचे फोटो आणि समोर नातारलेल्या नोकरीच्या ईमेलची स्क्रीन. तो हळूच पुटपुटतो, माझं नशीबच खराब आहे. दुसऱ्या दिवशी तो मित्राला दोष देतो, कंपनीला दोष देतो, सरकारला दोष देतो, कॉलेजला दोष देतो, घरच्या परिस्थितीला दोष देतो. आणि दिवस संपताना तो पुन्हा त्याच जागी उभा असतो. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. जर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण नेहमी कोणाला तरी दोष देत राहिलो, तर आपलं आयुष्य बदलण्याची ताकद आपल्या हातात उरेल का? याच ठिकाणी चेतन भगत पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा नियम सांगतात. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात घडणारं प्रत्येक वाईट तुमच्यामुळेच घडतं. काही गोष्टी खरंच आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. पण त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे मात्र आपल्या हातात असतं. कल्पना करा, 2 विद्यार्थी एकाच परीक्षेत नापास होतात. पहिला म्हणतो पेपरच अवघड होता, दुसरा म्हणतो
यावेळी माझी तयारी कमी पडली. पुढच्या वेळी मी वेगळ्या पद्धतीने अभ्यास करेन. दोघांची परिस्थिती सारखी आहे, पण भविष्यातील परिणाम सारखे असतील का? बहुधा नाही. अनेक मानसशास्त्रज्ञ असं मानतात की जे लोक आपल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारतात त्यांना बदल घडवण्याची जाणीव अधिक असते. उलट प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण बाहेर आहे असं वाटलं तर प्रयत्न करण्याची इच्छाच कमी होऊ शकते. म्हणून जबाबदारी स्वीकारणं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही, तर स्वतःला शक्ती परत देणं आहे. भारतीय आयुष्यातही हे रोज दिसतं. काही जण वर्षानुवर्ष म्हणतात, माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, माझं इंग्रजी चांगलं नाही. तर काही जण त्याच परिस्थितीतून रोज 30 मिनिटं शिकतात, नवीन कौशल्य विकसित करतात आणि काही वर्षांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असतं. फरक परिस्थितीत नसतो, फरक जबाबदारी स्वीकारण्याच्या निर्णयात असतो. आजचा छोटा ॲक्शन. आज रात्री झोपण्यापूर्वी एक कागद घ्या. त्यावर तुमच्या आयुष्यातील 3 अशा गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आजवर इतरांना दोष देत आला आहात. आता प्रत्येक वाक्याच्या समोर फक्त एक प्रश्न लिहा. यात मी आजपासून काय बदलू शकतो? कदाचित उत्तर लहान असेल, पण लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी एका प्रामाणिक प्रश्नापासून सुरू होतात. आणि आता प्रश्न असा आहे, जबाबदारी स्वीकारली, पण पुढे नेमकं काय करायचं? याचं उत्तर पुढच्या नियमात आहे. रूल 2. सतत शिकत राहा. एक काळ असा होता जेव्हा चांगली पदवी म्हणजे चांगली नोकरी आणि चांगली नोकरी म्हणजे सुरक्षित आयुष्य. पण आजचं जग बदललं आहे. आज पदवीपेक्षा जास्त किंमत आहे शिकत राहण्याच्या क्षमतेला. ही गोष्ट चेतन भगत यांनी खूप जवळून अनुभवली. IIT आणि IIM सारख्या देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चांगली कॉर्पोरेट नोकरी केली. बाहेरून पाहिलं तर आयुष्य परिपूर्ण वाटत होतं, पण त्यांच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता होती. त्यांना जाणवत होतं की नोकरी त्यांना स्थैर्य देत आहे, पण सतत शिकणं आणि स्वतःला नव्यानं घडवणं त्यांना वेगळ्या दिशेनं खेचत आहे. लेखन हा त्यांचा व्यवसाय नव्हता, तो त्यांनी शिकलेला एक नवीन प्रवास होता. पहिलं पुस्तक लिहिताना त्यांच्याकडे यशाची हमी नव्हती. टीका होईल की कौतुक हेही माहीत नव्हतं. पण त्यांनी एक गोष्ट थांबू दिली नाही, शिकणं. आता आपल्या आजूबाजूला पहा. 10 वर्षांपूर्वी ज्या कौशल्यांची मागणी होती त्यापैकी अनेक आज पुरेशी नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साधनं, संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता. जग सतत बदलत आहे. अशा वेळी एकच व्यक्ती पुढे जाते, जी दररोज स्वतःला कालपेक्षा थोडंसं अधिक सक्षम बनवते. समजा 2 मित्र एकाच कंपनीत काम करतात. पहिला ऑफिस संपलं की दिवस संपला असं मानतो. दुसरा रोज फक्त 30 मिनिटं नवीन कौशल्य शिकतो. नवी भाषा, नवं सॉफ्टवेअर किंवा चांगला संवाद कसा साधायचा. 6 महिन्यांनी फारसा फरक दिसणार नाही, पण 5 वर्षांनी त्यांच्यातील अंतर इतकं वाढलेलं असेल की लोक त्याला नशीब म्हणतील. प्रत्यक्षात ते नशीब नसतं, तो रोजच्या छोट्या शिक्षणाचा परिणाम असतो. अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की नवीन गोष्टी शिकत राहिल्यानं आपली विचार करण्याची पद्धत अधिक लवचिक बनते आणि बदल स्वीकारणं सोपं होतं. म्हणून शिकणं म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नाही. शिकणं म्हणजे प्रश्न विचारणं, चुका मान्य करणं, नवीन अनुभव स्वीकारणं आणि स्वतःची जुनी आवृत्ती मागे सोडणं. आजचा छोटा सराव. दररोज फक्त 30 मिनिटं एका नवीन कौशल्यासाठी राखून ठेवा. मोठी उडी मारायची गरज नाही, फक्त सातत्य ठेवा. कारण करिअर बदलणारे निर्णय अनेकदा एका दिवसात घेतले जात नाहीत. ते दररोजच्या छोट्या शिकण्याच्या सवयीमधून घडतात. पण एक प्रश्न अजूनही उरतो. जर शिकणं इतकं महत्त्वाचं असेल तर अनेक लोक सुरुवात करूनही सातत्य का ठेवू शकत नाहीत? याचं उत्तर पुढच्या नियमात दडलं आहे. रूल 3.
शिस्त प्रेरणेपेक्षा मोठी आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, 1 जानेवारीला जिममध्ये इतकी गर्दी का असते आणि फेब्रुवारी येईपर्यंत त्याच जिममध्ये शांतता का पसरते? सुरुवातीला प्रत्येकाकडे मोटिवेशन असतं. नवीन वर्ष, नवीन स्वप्न, नवीन उत्साह. पण काही आठवड्यानंतर अलार्म वाजतो, मन म्हणतं आज राहू दे, आणि हळूहळू स्वप्न पुन्हा पुढच्या वर्षावर ढकललं जातं. मग प्रश्न असा आहे, लोकांचं मोटिवेशन संपतं की त्यामागे आणखी काही कारण असतं? इथे एक मनोरंजक गोष्ट समोर येते. अनेक वर्तनशास्त्रज्ञ असं सुचवतात की आपण प्रत्येक निर्णय पूर्णपणे इच्छाशक्तीच्या जोरावर घेत नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक कृती हळूहळू सवय बनतात. एकच कृती वारंवार केली की मेंदू ती कमी विचारात आणि अधिक आपोआप करू लागतो. म्हणूनच सकाळी दात घासताना तुम्हाला स्वतःला प्रेरित करावं लागत नाही, कारण ती सवय झाली आहे. मग यशस्वी लोक वेगळं काय करतात? ते प्रेरणा येण्याची वाट पाहत नाहीत. ते अशी व्यवस्था तयार करतात की योग्य कृती करणं सोपं होतं. एका मुलाचा विचार करा. तो दररोज 2 तास अभ्यास करायचा संकल्प करतो. पहिले 3 दिवस तो उत्साहाने अभ्यास करतो. 4थ्या दिवशी थकवा येतो. 5व्या दिवशी मित्राचा फोन येतो. 6व्या दिवशी तो म्हणतो उद्या नक्की सुरू करेन. आता दुसऱ्या मुलाकडे पहा. तो फक्त 10 मिनिटांचा नियम बनवतो. रोज एकाच वेळी टेबलाजवळ बसायचं. फक्त 10 मिनिटं. काही दिवसांनी ती 10 मिनिटं 20 होतात. 20 मिनिटं एका तासात बदलतात. आणि काही महिन्यांनी अभ्यास हा प्रयत्न राहत नाही. तो त्याच्या ओळखीचा भाग बनतो. यशाचं रहस्य अनेकदा मोठ्या निर्णयांमध्ये नसतं, तर रोजच्या छोट्या पुनरावृत्ती होणाऱ्या कृतींमध्ये असतं. म्हणून स्वतःला हा प्रश्न विचारा. तुम्ही आजपर्यंत प्रेरणेवर जगलात की सवयींवर? आजचा छोटा ॲक्शन. मोठं ध्येय ठरवू नका. फक्त एक छोटी सवय निवडा. दररोज 15 मिनिटं वाचन, 10 मिनिटं चालणं किंवा दिवसातील 3 सर्वात महत्त्वाची कामं लिहिणं. पुढील 30 दिवस तीच एक कृती त्याच वेळी करा. कारण जेव्हा सवय तयार होते तेव्हा शिस्त ओझं राहत नाही. ती तुमच्या स्वभावाचा भाग बनते. आणि एकदा शिस्त तुमच्या ओळखीचा भाग झाली तेव्हा पुढचा प्रश्न उभा राहतो. जीवनात पुढे जाण्यासाठी फक्त सवयी पुरेशा आहेत का? की काही वेळा कठीण निर्णय घेण्याचं धैर्यही तितकंच आवश्यक असतं? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. रूल 4. कठीण निर्णय घ्या. इसवी 49. थंडीची रात्र. एक नदी आणि त्या नदीच्या काठावर उभा असलेला एक सेनापती. त्याचं नाव होतं ज्युलियस सीझर. त्याच्यासमोर होती रुबिकॉन नावाची नदी. रोमन कायद्यानुसार जर त्याने सैन्यासह ही नदी ओलांडली तर त्याचा अर्थ होता थेट बंड. मागे फिरला तर सत्ता, प्रभाव आणि अनेक वर्षांची मेहनत संपुष्टात येण्याची शक्यता. पुढे गेला तर गृहयुद्धाचा धोका. तो निर्णय सोपा नव्हता. तो निर्णय सुरक्षितही नव्हता. पण इतिहासात काही क्षण असे असतात जिथे आराम आणि वाढ एकाच रस्त्यावर कधीच भेटत नाही. अखेर सीझरने नदी ओलांडली. इतिहासकारांच्या मते हा निर्णय रोमन इतिहासातील सर्वात निर्णायक वळणांपैकी एक ठरला. आता आपल्या आयुष्याकडे पहा. आपल्याला रोज रुबिकॉन सारख्या नद्या भेटतात. नोकरी बदलायची की नाही? नवीन व्यवसाय सुरू करायचा की नाही? स्वतःचं मत मांडायचं की शांत बसायचं? चुकीच्या नात्यात राहायचं की बाहेर पडायचं? या निर्णयांमध्ये तलवारी नसतात, पण भीती नक्की असते. म्हणूनच अनेक लोक निर्णय घेत नाहीत. त्यांना वाटतं आणखी थोडी वाट पाहू, योग्य वेळ आल्यावर करू. पण अनेकदा निर्णय न घेणं हाही एक निर्णय असतो. याच गोष्टीकडे चेतन भगत लक्ष वेधतात. जीवन बदलणाऱ्या संधी अनेकदा सुरक्षिततेच्या कपड्यात येत नाहीत. त्या अनिश्चिततेच्या रूपात येतात. हो,
प्रत्येक धोकादायक निर्णय योग्यच असेल असं नाही, पण प्रत्येक मोठी प्रगती काही ना काही कठीण निर्णयातूनच सुरू होते. म्हणून प्रश्न असा नाही की तुम्हाला भीती वाटते का. प्रश्न असा आहे, भीती असूनही तुम्ही पुढचं पाऊल टाकणार आहात का. आजचा छोटा सराव. एक कागद घ्या. सध्या तुम्ही टाळत असलेला एक कठीण निर्णय लिहा. आता त्याखाली 2 प्रश्न लिहा. जर मी हा निर्णय घेतला नाही तर 1 वर्षानंतर माझं आयुष्य कसं असेल. आणि जर मी धैर्याने निर्णय घेतला तर काय बदलू शकतं. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण योग्य प्रश्न अनेकदा योग्य निर्णयाची सुरुवात ठरतो. कारण आराम तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो, पण वाढ ती नेहमी आरामाच्या सीमारेषे पलीकडेच सापडते. आणि एकदा तुम्ही कठीण निर्णय घ्यायला शिकलात तेव्हा पुढचा प्रश्न उभा राहतो. यश मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवणार कोण. याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. रूल 5. नातेसंबंध जपा. एका वृद्धाश्रमात काम करणाऱ्या एका परिचारिकेनं एकदा एक गोष्ट सांगितली. तिथे राहणाऱ्या अनेक वृद्धांना रोज औषधांची गरज होती, पण औषधांपेक्षा जास्त वाट पाहिली जायची एका फोन कॉलची, एका भेटीची, किंवा फक्त एवढ्या एका वाक्याची, बाबा कसे आहात. पैशांची कमतरता त्यांना फारशी त्रास देत नव्हती, पण आपल्या माणसांची अनुपस्थिती मात्र रोज जाणवत होती. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही शेवटचं मनापासून आईवडिलांशी, मित्राशी किंवा जोडीदाराशी कधी बोललात. आजच्या काळात आपण पूर्वीपेक्षा जास्त कनेक्टेड आहोत, पण अनेकदा पूर्वीपेक्षा जास्त डिटॅच्ड आहोत. दिवसभर शेकडो मेसेज पाठवतो, पण मनातलं एक वाक्य बोलायला वेळ काढत नाही. चेतन भगत या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. यश, पैसा आणि करिअर महत्त्वाचं आहे, पण शेवटी तुमच्या आयुष्याची खरी गुणवत्ता तुमच्या नात्यांच्या गुणवत्तेवर ठरते. विश्वास एका दिवसात तयार होत नाही, तो छोट्या छोट्या कृतींनी तयार होतो. दिलेलं वचन पाळणं, समोरच्याचं शांतपणे ऐकणं, चूक झाली तर माफ करा म्हणणं, आणि गरज असताना कोणाच्या पाठीशी उभं राहणं. भारतीय कुटुंबांमध्ये एक गोष्ट वारंवार दिसते. आपण आपल्या माणसांवर प्रेम करतो, पण ते व्यक्त करण्याचं पुढे ढकलत राहतो. आपल्याला वाटतं त्यांना माहितीच आहे, पण सत्य हे आहे, प्रेम मनात असणं आणि प्रेम व्यक्त होणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. संवाद नसला तर गैरसमज वाढतात, गैरसमज वाढले तर अंतर वाढतं, आणि एक दिवस लक्षात येतं, नातं संपलं नाही, पण जवळीक हरवली. आजच एका अशा व्यक्तीला फोन करा जिच्याशी बोलायचं तुम्ही अनेक दिवसांपासून पुढे ढकलत आहात. मोठं भाषण देऊ नका, फक्त एवढंच विचारा, तू कसा आहेस. कधीकधी एवढा साधा प्रश्नही तुटलेला पूल पुन्हा बांधायला सुरुवात करतो. कारण आयुष्याच्या शेवटी लोकांना तुमचं बँक बॅलन्स आठवत नाही, त्यांना आठवतं तुम्ही त्यांच्या आयुष्यात कोणती भावना सोडून गेलात. आणि जेव्हा नाती मजबूत होतात तेव्हा पुढचा प्रश्न निर्माण होतो, यशासाठी पैसा किती महत्त्वाचा आहे आणि पैशाकडे पाहण्याची योग्य दृष्टी कोणती. रूल 6. पैशाबद्दल योग्य विचार ठेवा. मुंबईतील एका IT कंपनीत काम करणारे 2 मित्र, दोघांचाही पगार जवळपास सारखाच, दोघेही एकाच कॉलेजमधून शिकलेले, दोघांचं वयही जवळपास सारखंच. 5 वर्षांनी एकानं स्वतःचं छोटंसं घर घेतलं होतं, काही गुंतवणूक सुरू केली होती, आर्थिक ताण कमी झाला होता. तर दुसरा पगार वाढूनही महिन्याच्या शेवटी कर्ज, क्रेडिट कार्डचं बिल आणि सततची चिंता यामध्ये अडकला होता. प्रश्न असा आहे, फरक पगारात होता की पैशाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात. आपल्यापैकी अनेकांना लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, जास्त पैसे कमवा.
पण फार कमी लोकांना शिकवलं जातं पैसे कसे सांभाळायचे. चेतन भगत याच ठिकाणी एक महत्त्वाची जाणीव करून देतात. पैसा हा अंतिम ध्येय नाही, तो एक साधन आहे. जसं हातातलं हातोडं घर बांधू शकतं किंवा चुकीच्या वापरानं नुकसानही करू शकतं, तसंच पैशाचं आहे. पैसा स्वतः चांगला किंवा वाईट नसतो, त्याचा वापर आपल्या सवयी ठरवतात. भारतीय मध्यमवर्गीय आयुष्यात एक गोष्ट वारंवार दिसते. पगार वाढतो, पण खर्च त्याहून वेगानं वाढतो. नवीन मोबाईल, मोठी कार, अनावश्यक EMI आणि मग जास्त उत्पन्न असूनही मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होत नाही. अनेक वर्तन अर्थशास्त्र अभ्यासांमध्ये असं सुचवलं गेलं आहे की लोक तात्काळ आनंद देणाऱ्या गोष्टींना जास्त महत्त्व देतात आणि भविष्यातील फायद्याकडे कमी लक्ष देतात. म्हणून आर्थिक शिस्त ही फक्त गणित नसते, ती मानसिक सवय असते. प्रत्येक रुपयाला एक दिशा असावी. कमाई, बचत, गुंतवणूक आणि गरजेनुसार खर्च, ही चारही चाकं एकत्र चालली तरच आर्थिक प्रवास स्थिर राहतो. आजचा छोटा ॲक्शन. आज संध्याकाळी फक्त 15 मिनिटं काढा. गेल्या महिन्यातील तुमचे सर्व खर्च लिहा. मग प्रत्येक खर्चासमोर एक प्रश्न लिहा. हा खर्च माझं आयुष्य खरंच अधिक चांगलं करत आहे की फक्त काही क्षणांचा आनंद देत आहे? हा एक साधा प्रश्न तुमच्या आर्थिक सवयी बदलण्याची सुरुवात ठरू शकतो. कारण पैसा तुमच्यासाठी काम करायला हवा. तुम्ही आयुष्यभर फक्त पैशासाठी नाही. आणि एकदा पैशाबद्दल योग्य विचार निर्माण झाला, तेव्हा पुढचा मोठा प्रश्न उभा राहतो. जेव्हा आयुष्यात अपयश येतं, तेव्हा पुन्हा उभं राहायचं कसं? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. रूल 7. अपयशातून शिका. 1945 जपान युद्धानंतर अनेक शहरं उद्ध्वस्त झाली होती. कारखाने नष्ट झाले होते. लोकांकडे नोकऱ्या नव्हत्या. भविष्य धूसर दिसत होतं. अशाच काळात एक माणूस आपल्या तुटलेल्या कार्यशाळेसमोर उभा होता. त्याचं नाव होतं सोईचिरो होंडा. त्याचं आधीचं काम अयशस्वी झालं होतं. युद्धात त्याची साधनं आणि कारखानेही मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले. अनेकांनी इथेच हार मानली असती. पण त्याने स्वतःला एक वेगळाच प्रश्न विचारला. माझ्याकडून काय हिरावून घेतलं गेलं? याऐवजी माझ्याकडे अजून काय उरलं आहे? याच विचारातून त्याने पुन्हा सुरुवात केली. लहान इंजिन तयार केली, सायकलींना बसवली आणि पुढे जाऊन त्याच प्रयत्नांमधून उभी राहिली एक कंपनी, जिला आज जग होंडा म्हणून ओळखतं. आता स्वतःकडे पहा. आपण अपयशाला शेवट समजतो. परीक्षेत नापास झालो, मुलाखत फेल झाली, व्यवसायात तोटा झाला, नातं तुटलं आणि आपण मनात एकच निष्कर्ष काढतो, मीच अपयशी आहे. पण इथेच सर्वात मोठा गैरसमज होतो. अपयश हा तुमचा परिचय नसतो, तो फक्त एका प्रयत्नाचा परिणाम असतो. चेतन भगत याच गोष्टीवर भर देतात. जो माणूस अपयशातून शिकतो तो पुढच्या प्रयत्नात आधीपेक्षा अधिक मजबूत होतो. अनेक मानसशास्त्रज्ञ असं मानतात की एखादी चूक मी काहीच करू शकत नाही याचा पुरावा नसते. उलट योग्य अभिप्राय आणि बदल स्वीकारल्यास ती पुढच्या प्रयत्नासाठी मौल्यवान माहिती ठरू शकते. म्हणून पुढच्या वेळी अपयश आलं, स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी काय शिकलो? मी काय वेगळं करू शकतो? आणि पुढचं छोटं पाऊल कोणतं? कारण प्रत्येक पडणं तुम्हाला थांबवण्यासाठी नसतं. कधीकधी ते तुम्हाला अधिक शहाणं बनवण्यासाठी असतं. आजचा छोटा ॲक्शन. तुमच्या आयुष्यातील एक अपयश लिहा. आता त्याच्या खाली 3 शिकवणी लिहा आणि त्यानंतर पुढील 7 दिवसात घेणार असलेलं एक छोटं पाऊल ठरवा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या अपयशाने ठरत नाही, त्या अपयशानंतर तुम्ही घेतलेल्या पुढच्या निर्णयाने ठरते. आणि एकदा तुम्ही अपयशाची भीती जिंकली, तेव्हा पुढचा प्रश्न उभा राहतो.
यश मिळाल्यावर स्वतःशी प्रामाणिक कसं राहायचं. रूल 8. प्रामाणिक राहा. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या कंपनीत नोकरी करता. 5 वर्षाच्या मेहनतीनंतर अखेर प्रमोशनची संधी आली आहे. सगळं छान चाललंय, पण अचानक तुमच्या समोर एक छोटा निर्णय येतो. तुमच्या बॉसला एका रिपोर्टमधले काही आकडे थोडे बदलून दाखवायचे आहे. काही मोठं नाही, कंपनीच्याच फायद्यासाठी आहे. सगळेच असं करतात असं तुम्हाला सांगितलं जातं. जर तुम्ही हो म्हणाल तर प्रमोशन मिळण्याची शक्यता वाढेल. जर नाही म्हणाल तर कदाचित ती संधी कायमची निघून जाईल. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही काय कराल? याच ठिकाणी प्रामाणिकपणाची खरी परीक्षा सुरू होते. कारण प्रामाणिक राहणं सोपं असतं जेव्हा त्याची किंमत मोजावी लागत नाही. पण जेव्हा सत्य बोलण्याची किंमत असते तेव्हाच आपल्या मूल्यांची ओळख होते. चेतन भगत या ठिकाणी एक महत्त्वाचा विचार मांडतात. यश फक्त मिळवायचं नसतं, ते अशा पद्धतीनं मिळवायचं असतं की आरशात स्वतःच्या डोळ्यात पाहताना लाज वाटू नये. कधीकधी खोटं बोलून फायदा पटकन मिळतो, पण विश्वास तो वर्षानुवर्ष उभा करावा लागतो. आणि एकदा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळवणं खूप कठीण होतं. भारतीय आयुष्यातही हे आपण पाहतो. व्यवसायात, नोकरीत, मैत्रीत, नातेसंबंधात लोक चूक माफ करतात, पण फसवणूक ती सहज विसरत नाहीत. म्हणून प्रामाणिकपणा हा फक्त नैतिक गुण नाही, तो दीर्घकालीन विश्वास निर्माण करणारी सवय आहे. आजचा छोटा ॲक्शन. आज स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जिथे मी सत्य माहीत असूनही स्वतःशी तडजोड करत आहे? उत्तर कुणालाही सांगायची गरज नाही, पण ते स्वतःपासून लपवू नका. कारण प्रत्येक मोठा बदल स्वतःशी प्रामाणिक होण्यापासूनच सुरू होतो. आणि एकदा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक झालात तेव्हा पुढचा प्रश्न उभा राहतो. यशाचा आनंद घ्यायचा असेल तर शरीर आणि मनाची काळजी घेणं किती आवश्यक आहे? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. रूल 9. शरीर आणि मनाची काळजी घ्या. रात्रीचे 2 वाजले आहेत एका मोठ्या शहरात. एक तरुण अजूनही लॅपटॉप समोर बसला आहे. डेडलाईन पूर्ण करायची आहे. डोळे लाल झाले आहेत. तिसरा कॉफीचा कप संपला आहे. मनात एकच विचार, आता थोडं अजून काम, नंतर आराम करेन. दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजतो. तो उठतो, पण शरीर उठत नाही. मन कामाला तयार नसतं आणि मग तो स्वतःलाच दोष देतो, माझ्यातच मोटिवेशन नाही. पण खरंच प्रश्न मोटिवेशनचा आहे का, की शरीर आणि मेंदू दोघंही थकले आहेत? अनेक वैज्ञानिक अभ्यास सुचवतात की पुरेशी झोप, नियमित हालचाल आणि ताणाचं योग्य व्यवस्थापन यांचा आपल्या लक्ष, निर्णय क्षमता आणि भावनिक संतुलनावर मोठा परिणाम होतो. म्हणूनच यशाची सुरुवात अनेकदा वेळापत्रकापासून होत नाही, ती शरीरापासून होते. चेतन भगत आपल्याला आठवण करून देतात, मोठी स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे, पण ती पूर्ण करणारं साधन हेच शरीर आणि हेच मन आहे. कल्पना करा, तुमच्याकडे जगातील सर्वात महागडी कार आहे, पण तुम्ही तिच्यात कधीच इंधन भरत नाही. ती किती दिवस चालेल? आपलं शरीरही तसंच आहे. आपण त्याच्याकडून सतत कामाची अपेक्षा करतो, पण त्याला विश्रांती, योग्य अन्न आणि हालचाल देणं विसरतो. भारतीय जीवनात ही चूक रोज दिसते. कामासाठी झोप कमी, ताण कमी करण्यासाठी मोबाईल जास्त, व्यायामासाठी वेळ नाही, आणि मग थकवा, चिडचिड आणि लक्ष न लागणं हेच नवसामान्य बनतं. आजचा छोटा ॲक्शन. उद्या सकाळी एक मोठा बदल करू नका. फक्त 3 गोष्टी करा. आज रात्री नेहमीपेक्षा 30 मिनिटं लवकर झोपा. उद्या 20 मिनिटं चालून या. आणि दिवसात किमान 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून शांत बसा. हे लहान वाटेल, पण मोठ्या बदलांची सुरुवात अनेकदा अशा छोट्या सवयींनी होते. लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमच्या स्वप्नांचं वाहन आहे आणि तुमचं मन त्याचा चालक.
दोघांची काळजी घेतली तर प्रवास लांबचा असला तरी शक्य होतो. पण अजून एक प्रश्न उरतो. जर आपण स्वतःला बदलायला तयार असलो तरी बदल स्वीकारणं इतकं कठीण का वाटतं? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. रूल 10. बदल स्वीकारा. एक क्षणासाठी डोळे बंद करा आणि कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठता, नेहमीप्रमाणे मोबाईल हातात घेता, पण जग बदललेलं आहे. तुमची नोकरी करणारी कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू लागली आहे. तुमच्या कामाचा मोठा भाग आता मशीन काही मिनिटात करते. तुमच्या जुन्या कौशल्यांची मागणी कमी झाली आहे आणि आता तुमच्या समोर फक्त 2 पर्याय आहेत. पहिला, राग करा, तक्रार करा, जगाला दोष द्या. आमच्या काळात असं नव्हतं असं म्हणत भूतकाळाला धरून बसा. किंवा दुसरा, एक खोल श्वास घ्या. स्वीकारा की जग बदललं आहे आणि स्वतःला विचारा, या नव्या जगात मी काय शिकू शकतो? आता डोळे उघडा, कारण ही फक्त कल्पना नाही. अशा प्रकारचे बदल आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा घडत असतात. नवीन तंत्रज्ञान, नवीन नोकऱ्या, नवीन जबाबदाऱ्या, नवीन नाती आणि कधीकधी अनपेक्षित संकट. मग बदल स्वीकारणं इतकं कठीण का वाटतं? अनेक मानसशास्त्रज्ञ असं मानतात की आपला मेंदू परिचित गोष्टींना सुरक्षित मानण्याकडे झुकतो. म्हणूनच नवीन परिस्थिती सुरुवातीला अस्वस्थ वाटू शकते, जरी ती दीर्घकाळासाठी चांगली असली तरी. चेतन भगत याच गोष्टीची आठवण करून देतात. जीवनात बदल हा अपवाद नाही, तोच नियम आहे. जो माणूस बदलाला शत्रू समजतो तो हळूहळू मागे पडतो, पण जो बदलाला शिक्षक समजतो तो प्रत्येक नव्या परिस्थितीत स्वतःची नवीन आवृत्ती घडवतो. लक्षात ठेवा, झाडाची ताकद फक्त त्याच्या मुळांमध्ये नसते. वादळ आलं की फांद्या किती लवचिकपणे वागतात यावरही ती टिकून राहते. माणसाचंही तसंच आहे. कठोर असणं नेहमी ताकद नसते. योग्य वेळी बदलणं ही सुद्धा ताकद असते. आजचा छोटा ॲक्शन. तुमच्या आयुष्यात सध्या सुरू असलेला एक बदल लिहा, जो तुम्हाला अजूनही स्वीकारायला कठीण जात आहे. आता त्याखाली 2 प्रश्न लिहा. मी काय गमावत आहे? आणि जर मी हा बदल स्वीकारला तर मी काय नवीन मिळवू शकतो? कधीकधी आपल्याला बदलाची भीती नसते, आपल्याला जुनं सोडण्याची भीती असते. पण लक्षात ठेवा, बदलाची दारं नेहमी बंद होत नाहीत. आपणच भीतीमुळं ती उघडत नाही. आणि जेव्हा तुम्ही बदल स्वीकारायला शिकता तेव्हा आयुष्यातील शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. हे सगळं करून शेवटी अर्थपूर्ण जीवन कसं जगायचं? याचं उत्तर आपल्या शेवटच्या अध्यायात. रूल 11. अर्थपूर्ण जीवन जगा. आपल्या प्रवासाच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, का काही लोक आयुष्यभर धावत राहतात तरीही त्यांना समाधान मिळत नाही? आता या प्रवासाच्या शेवटी कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याच मनात तयार झालं असेल. कारण आयुष्य म्हणजे फक्त जास्त पैसे कमावणं नाही, फक्त मोठं घर बांधणं नाही, फक्त प्रसिद्ध होणंही नाही. हे सगळं मिळू शकतं आणि तरीही माणूस आतून रिकामा असू शकतो. कल्पना करा, तुम्ही एका पर्वताच्या शिखरावर पोहोचला आहात. ज्या यशासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली ते अखेर मिळालं आहे. लोक टाळ्या वाजवत आहेत, तुमचं नाव घेत आहेत. पण त्या क्षणी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारता, आता पुढे काय? जर या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर यश असूनही मनात पोकळी निर्माण होऊ शकते. चेतन भगत आपल्याला आठवण करून देतात, यश हे जीवनाचा एक भाग आहे, पण अर्थ तो आपण कसं जगतो, कोणासाठी जगतो
आणि आपल्या उपस्थितीमुळे इतरांच्या आयुष्यात काय बदल घडतो यात सापडतो. या संपूर्ण प्रवासात आपण 11 गोष्टी शिकलो. जबाबदारी स्वीकारली, शिकत राहिलो, शिस्त निर्माण केली, कठीण निर्णय घेतले, नाती जपली, पैशाकडे योग्य दृष्टीनं पाहिलं, अपयशातून धडा घेतला, प्रामाणिक राहिलो, शरीर आणि मनाची काळजी घेतली, बदल स्वीकारला. पण या सगळ्याचा उद्देश फक्त यश नव्हता. तो होता एक चांगला माणूस बनणं. कारण शेवटी लोकांना तुमची पदवी आठवत नाही, तुमचा पगारही आठवत नाही. त्यांना आठवतं तुमच्यामुळे त्यांना कसं वाटलं. तुम्ही कोणाच्या अडचणीत उभे राहिलात का? तुम्ही कोणाला प्रेरणा दिली का? तुम्ही तुमचं आयुष्य फक्त स्वतःसाठी जगलात की त्यातून इतरांच्याही आयुष्यात प्रकाश नेलात? आजचा शेवटचा ॲक्शन. आज रात्री आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. जर आज माझ्या आयुष्याचं पुस्तक संपलं तर मला त्याचा अभिमान वाटेल का? जर उत्तर हो असेल तर तो प्रवास सुरूच ठेवा. आणि जर उत्तर नाही असेल तर घाबरू नका. कारण नवीन अध्याय लिहायला कधीच उशीर होत नाही. लक्षात ठेवा, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या चमत्काराची गरज नसते. कधीकधी एक योग्य विचार, एक योग्य निर्णय आणि आज घेतलेलं एक छोटंसं पाऊल, यातूनच संपूर्ण भविष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून या 11 नियमांकडे फक्त वाचलेल्या कल्पना म्हणून पाहू नका. त्यांना रोज जगून पहा. कारण पुस्तकं माहिती देतात, पण त्यांवर कृती करणारे लोक स्वतःचं आयुष्य बदलतात. जर आजच्या या प्रवासातून तुम्हाला एक तरी असा नियम मिळाला असेल जो तुम्ही आजपासून आयुष्यात अंमलात आणणार असाल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. कॉमेंटमध्ये लिहा, या 11 नियमांपैकी तुम्ही सर्वप्रथम कोणता नियम जगायला सुरुवात करणार आहात. आणि अशाच पुस्तकांमधील जीवन बदलणारे विचार सोप्या सिनेमॅटिक मराठीत अनुभवायचं असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अशा पुस्तकाचा प्रवास सुरू करू जो कदाचित तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. तोपर्यंत वाचत रहा, शिकत रहा आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवत रहा. धन्यवाद.